श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 मार्च 2026 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. मराठी वर्षानुसार ही वर्षातील शेवटची चतुर्थी तिथी असणार आहे आणि लवकरच गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. संकष्टी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस विशेष लॉर्ड गणेशा यांना समर्पित आहे, म्हणजे गणपती बाप्पांना समर्पित आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकट दूर करणारा असा होतो, म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी. म्हणून या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतात असे मानले जाते. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 6 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:17 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला चतुर्थीचा उपवास हा उद्या शुक्रवारी करायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच सोडला जातो आणि म्हणून उद्या 6 मार्च रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12 असल्याने आपल्याला या वेळेतच चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. जर आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिले तर या व्रताचा आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. म्हणून चंद्राची पूजा करूनच तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. गणपतीला विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा देव मानला जातो. या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने घरात शांती, सुख आणि समृद्धी येते, तसेच सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या तुम्ही चतुर्थीला उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे दूर होतील. घरात पैसाच पैसा येईल आणि घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू मी सांगणार आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत. मराठी वर्षातील फाल्गुन महिना सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसांनी मराठी वर्षाची सांगता होऊन नववर्षाला प्रारंभ होईल. येणाऱ्या नवीन वर्षात आपले सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. प्रथमेश गणपती बाप्पा हा सुखकर्ता आणि दुःख हर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणारा आहे. गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी काही उपाय जर आपण केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. गणेश व्रतामध्ये चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणून हा दिवस देखील सर्वश्रेष्ठ मानला जातो. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते. श्री गणेश स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून आपण या दिवशी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला गणपती बाप्पा शीघ्र फळ देत असतात.
आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये घराच्या उंबरठ्याला विशेष महत्त्व आहे. उंबरठा हा घराच्या सीमारेषाचे प्रतीक आहे. आपल्या घराचं नेहमी संरक्षण व्हावं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावे, तसेच कुठलीही अदृश्य शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि जर या उंबरठ्यावरतीच आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामध्ये जी दैवी शक्ती असते किंवा जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत होत असते आणि यामुळेच आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. कारण शास्त्रानुसार घराच्या दाराचा उंबरठा हा जर मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू हा सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. इतकं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये उंबरठ्याला दिले गेले आहे. आणि याच उंबरठ्याचा व्यक्तीच्या जीवनावरती खूप जास्त प्रभाव पडत असतो. आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार उंबरठ्यावरती काही प्रभावी उपाय केल्याने व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात. व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक लाभ होतो आणि देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करू लागते. आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये काही समस्या, अडचणी, अडथळे सुरू असतील, मुलांची प्रगती होत नाही, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, मुलं खूप हट्टीपणा करत आहे किंवा आपल्या घराची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, म्हणजे घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील आणि याचा वाईट परिणाम हा कुटुंबावरती होत असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही, त्यामध्ये काही समस्या येत असतील, आपल्या कुटुंबामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा जो उपाय मी सांगणार आहे तर हा उद्या तुम्हाला चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन जे असते तर ते टाकायचे आहे, थोडीशी हळद टाकायची आहेत. यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती जी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा पंचामृताने केला तरीही चालेल. जर शुद्ध पाण्याने अभिषेक करणार असेल तर अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलं तीर्थ जे आहे तर ते मुलांना पाजायचं आहे आणि बाकीचं तीर्थ हे पिण्याच्या माठामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. कारण ते सिद्ध राहिलं असतं, त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि गणपती बाप्पा जे असतात ना ते विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहे. जेव्हा आपण हे तीर्थ आपल्या मुलांना देतो तेव्हा मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडेपणा हा कमी होतो आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यांना अभ्यासामध्ये यश मिळू लागते. म्हणून मुलांना हे तीर्थ नक्की पाजा. पंचामृताने अभिषेक केला तर थोडंसं तीर्थ तुम्हाला मुलांना नक्की पाजायचं आहे आणि बाकीचं तीर्थ हे तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, चंदन तुम्हाला लावायचं आहेत. जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत, दुर्वा असतील त्या अर्पण करायच्या आहेत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उंबरठ्यावरती करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, मातीचा घेतला तरीही चालेल. दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल. दुहेरी कापसाची वात करून त्या दिवेमध्ये लावायची आहे. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जर मसूर डाळ असेल तर ती मसूर डाळ ठेवा, मसूर डाळ नसेल तर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तिथे हा दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तिथे लावल्याने देवी लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होते आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी शिंपडून आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे.
यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं लाल चंदन घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील तेवढ्या वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याची पेस्ट बनवून आपण ज्या प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो त्या पद्धतीने तुम्हाला उंबरठ्यावरती त्या वस्तूंचं लेपन करायचं आहे. उंबरठा जो आहे तर तो आपल्याला सारवून घ्यायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पांढऱ्या रंगाची रांगोळी घ्यायची आहेत आणि आपल्या उंबरठ्याला दोन्ही बाजूस तुम्हाला त्या पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतरनं त्या स्वस्तिकची तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. स्वस्तिक काढताना चुकीचं काढायचं नाही. मधले 4 बिंदू आणि कडाच्या ज्या लाईन असतात तर त्या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहे. त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि म्हणून स्वस्तिक हे तुम्हाला व्यवस्थितच काढायचं आहे. कारण या स्वस्तिकमध्ये अनेक देवी देवतांसोबत श्री गणेशाचा वास असतो आणि म्हणूनच कोणतीही पूजा असो किंवा काही शुभ कार्य असेल तेव्हा स्वस्तिक काढून गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि यानंतरच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते. इतकं महत्त्व स्वस्तिकला दिले जाते. आता स्वस्तिक तुम्ही काढल्यानंतर त्या स्वस्तिकच्या मधोमध जिथे स्वस्तिकच्या 4 लाईन एकत्र होतात तर तो मधला बिंदू जो असतो तर तिथे तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहेत. आपल्या उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक काढून दोन्ही साईडला तुम्हाला 2 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. आता सुपारीचे 2 प्रकार असतात. एक पूजेमध्ये वापरतो ती सुपारी आणि दुसरी म्हणजे खाण्याची सुपारी. पूजेची सुपारी ही छोटी असते तर तीच सुपारी तुम्हाला तिथे त्या स्वस्तिकवरती मधोमध ठेवायची आहे. यानंतर त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत. फुलं असतील तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे. सुपारी जी असते तर ते गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून आपण बघा पूजेमध्ये जेव्हा आपल्याकडे बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसतो तेव्हा आपण सुपारीलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा आपण करत असतो. इतकं महत्त्व सुपारीला दिले जाते आणि जेव्हा ही सुपारी आपण उंबरठ्यावरती ठेवतो तेव्हा गणपती बाप्पांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहतो. आपल्यागत असणारी सर्व संकट अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. तसेच या उपायाने देवी लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते आणि धनप्राप्ती होत असते. आता ही सुपारी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं तर दुसऱ्या दिवशी ही सुपारी तुम्हाला घ्यायची आहेत. लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो तर तो तुम्हाला त्या सुपारीवरून बांधायचा आहे आणि ही सुपारी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करून यायची आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला सुपाऱ्या ज्या आहेत त्या अर्पण करून यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तो आपल्या उंबरठ्यावरती करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा या सुपाऱ्या तुम्ही उंबरठ्यावरती ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला थोडेसे तांदूळसुद्धा अर्पण करायचे आहे आणि तांदळावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. डायरेक्ट रांगोळीवरती ही सुपारी तुम्ही ठेवू नका. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर ते स्वस्तिक तुम्ही रांगोळीऐवजी तांदळाचे स्वस्तिक काढले तर ते अतिशय उत्तम राहील. तांदळाचे स्वस्तिक तुम्हाला काढणं शक्य नसेल तर मग तुम्ही पांढऱ्या रांगोळी स्वस्तिक काढू शकता. त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. पूर्ण पांढरी रांगोळी जी आहे तर ती ठेवायची नाही. आणि यानंतर स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुंकवाने मुख्य प्रवेशद्वारावरती शुभ आणि लाभ असं नावसुद्धा लिहायचं आहे. पहिलं शुभ नाव काढायचं आहे, मध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या बाजूलाच तुम्हाला लाभ हा शब्द लिहायचा आहे. हा जो शब्द आहे तर हा अतिशय शुभ मानला जातो. शुभ म्हणजे काय? शुभ म्हणजे चांगले, मंगल, पवित्र किंवा सकारात्मक गोष्टी, घरात सुख शांती आणि चांगले कार्य होण्यासाठी शुभ हा शब्द वापरला जातो म्हणून शुभ लिहायचा आहे. आणि लाभ म्हणजे काय? लाभ म्हणजे फायदा, प्रगती किंवा यश, व्यवसाय, काम किंवा जीवनात भरभराट व्हावी यासाठी लाभ शब्द जो आहे तर तो वापरला जातो. आणि हिंदू परंपरेनुसार शुभ लाभ हे श्री गणेश यांचे पुत्र मानले जाते असे कथांमध्ये वर्णन केले गेले आहे. त्यामुळे घरात शुभ आणि लाभ राहावा अशी भावना व्यक्त केली जाते.
आणि म्हणून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती शुभ आणि लाभ जे आहे तर ते कुंकवाने लिहायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला उद्या गणपती अथर्वशीर्षमचं पठण जे आहे तर ते करायचंच आहे। शक्य असेल तर 11 वेळा करा, नसेल शक्य तर 1 वेळा केले तरीही चालेल। गणपती बाप्पांचा संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नमः या बाप्पाच्या महामंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल, परंतु जी काही सेवा होईल ती सेवा आपल्याला करायचीच आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।